नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बहुर्वी समासाचे उपप्रकार जे 4 पडतात त्यामध्ये बऱ्याचशा मुलांना अडचण येते की बहुर्वी समासाचे उपप्रकार नेमके कसे ओळखायचे। तुम्हाला एकदम सोपं करून सांगतो, लक्षात ठेवा। बहुर्वी समासाचे 4 उपप्रकार पडतात। त्यातला पहिला प्रकार आहे विभक्ती बहुर्वी, सहबहुर्वी, नत्र बहुर्वी आणि प्रादी बहुर्वी। आता विभक्ती बहुर्वीमध्ये काय करायचं तर लक्ष्मीकांत, जितेंद्रिय, नीलकंठ, मूषक वाहन यासारखीची उदाहरणे ज्याला आपण जो या सर्वनामाला प्रत्यय लावतो, ज्याचा, ज्याची, ज्याने, ज्यात, ज्याच्यापासून वगैरे। सहबहुर्वीमध्ये काय करायचं की सामासिक शब्दांची सुरुवात स ने करायची। सनात, संबंध, संन्याय, सफल, सवर्ण, साने करायचे। सानंद, सादर, सहने करायचे। सहपरिवार, सहकुटुंब। नत्र बहुर्वीमध्ये काय करायचं की सामासिक शब्दांची सुरुवात अ, आ, अना, ना, नी, बे, बिन, गैरने होते, म्हणजे अमान्य, असत्य, आसक्ती, अनादर, आवश्यक, निरोगी, बेचव, बेडर। आणि प्रादी बहुर्वी समासामध्ये सामासिक शब्दांची सुरुवात प्र, परा, अप, दूर, वि, सुने होते। प्रकाश, प्रभाकर,